ओरिसा राज्यातून विक्री करण्यासाठी गांजा घेऊन येणाऱ्या टोळीस पाठलाग करून पकडलं असता 24/1/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश निंबाळकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत मौजे मोडनिंब या गावाच्या हद्दीतून जाधववाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गोलाकार चौकात काही इसम दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडील 2 चारचाकी वाहन मारुती सुझुकी ब्रेझा पांढऱ्या रंगाची कार MH45N6752 रेनॉल्ड कंपनीची ट्रिबर सिल्वर रंगाची कार क्रमांक MH45AQ7221 यामधून गांजा हा मादक अंमली पदार्थ ओरिसा राज्यात घेऊन येऊन तो अकलूज येथे घेऊन जाणार असल्यामार्फत माहिती मिळाली। त्यावर छापा घालण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस अंमलदार यांनी सतर्क केल्यानं मोडनिंब गावातून जाधववाडी गावाकडे जाणाऱ्या रोडवर गोलाकार चौकात सापळा लावून नमूद वाहन पकडलं असता सुर्वे यांच्या वस्तीजवळ पाठलाग करत पळून जाणारी दोन्ही कार शासकीय वाहनं अडवून लावून अडवण्यात आली। त्यावेळी कारमधील 2 इसमांना जागीच पकडण्यात आलं असून 3 इसम पळून गेले। त्यातील N6752 मध्ये एकूण 15 पाकिटं व ट्रिबर कार क्रमांक MH45AQ7821 मध्ये 37 पाकिटं, प्रत्येक पाकिटमध्ये असणाऱ्या गांजाचं वजन 2 किलोच्या आसपास असून त्याचा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींवरती गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांची दिनांक 31/1/2024 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।